अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज गडचिरोली जिल्ह्यात कडक बंद पाळण्यात आला। आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, कोरची, चामोर्शी, धानोरा आणि सिरोंचा इत्यादी तालुक्यांमध्येही धरणे आंदोलन केले। आज सकाळी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी गडचिरोली येथे एकत्र आले। दलित आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी रॅली काढून बाजारपेठ बंद केली, तर शहरातील शाळाही बंद होत्या। इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले, जिथे अनेक वक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले। वक्त्यांनी सांगितले की उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या गुलामगिरी विरोधी प्रयत्नांना धक्का बसेल। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयाचा फेरविचार करण्याची आणि केंद्र सरकारकडून संसदेत कायदा पारित करण्याची मागणी केली आहे। जय सेवा आज ज्याच्यासाठी हे कडकडीत बंद आहे, हा आक्रोश आहे जनसामान्यांचा। ज्या संविधानाने आम्हाला हक्क आणि अधिकार बहाल केले, त्या संविधानिक अधिकारावर आणि हक्कावर गदा आणण्याचा हा मनुवादी विचार कसा कोणाच्या मनात शिवला असावा, ह्याचा विचार इथल्या संपूर्ण जनतेने, इथल्या शासनाने, सत्ताधारी पक्षाने करणे गरजेचं आहे। म्हणजे आम्ही जर एखादी मागणी मागत असू आणि ती रास्त असेल तरी त्या विचारांना कापण्याचं काम हे षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे। किंबहुना मला असं वाटतं की हा जो समाज आहे हा विस्तृत समाज आहे। एससी आणि एसटी समाज हा विस्तृत समाज आहे, भव्य समाज आहे, मोठा समाज आहे आणि ही बुद्धिजीवी लोक आहेत। या बुद्धिजीवी लोकांना ह्या देशातनं हद्दपार करण्याचाच विचार आहे की काय, हे काही कळायला मार्ग नाही आहे। आणि म्हणून इथे जी बुद्धिजीवी माणसं आहेत, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, त्या आमच्याकडे